आपला परभणी जिल्हा नेत्यांसाठी पैशाची खाण बनत चाललाय दिवसेंदिवस. तुम्हाला सांगतो, एका रोडचे 10 टेंडर काढले जातात दुरुस्तीसाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी, आणि त्याच गुत्तेदाराला तो टेंडर भेटतो आणि त्या टेंडरचा पैसा कोणाला जातो हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्हाला सांगतो, परभणीतला सामान्य माणूस, सामान्य परिवार दिवसेंदिवस गरीब होत चाललाय. कारण इथे इंडस्ट्रीज नाही, तिथे जॉब नाही, तिथे कोणतीही सुविधा भेटत नाही लोकांना. परंतु आपला नेता करोडपती बनत चाललाय. त्यांचे घर जर बघितले तुम्ही, मुंबई, दिल्ली, पुणे सगळीकडे त्यांचे बंगले आहेत आणि 100 एकरावरती त्यांचे फार्म हाऊस आहेत. आणि आपला सामान्य माणूस काय करतोय? तेच खड्डे, तेच नाल्या, तेच गढूळ पाणी प्यायला. किती दिवस आपण याच्यामध्ये अडकायचं? तर आता आपल्याला एक मुवमेंट चालू करायची, परभणी बोलतोय म्हणून. परभणी बोलतोय आजपासून तुम्हाला सांगतो 15 ऑगस्ट पर्यंत 20 दिवस आहेत. देशाला स्वतंत्र भेटलंय, महाराष्ट्राला स्वतंत्र भेटलंय, परंतु आपल्या जिल्ह्याला स्वतंत्र अजून नाही भेटलंय. तर आपल्या जिल्ह्याला आज जागायची गरज आहे आणि महाराष्ट्राला दाखवून द्यायची गरज आहे की आम्ही पण या नकाशावरती आहोत. बाहेर कोणी ओळखत नाही परभणीला, आम्ही या नकाशावरती आहोत हे दाखवून देण्याची आज वेळ आलेली आहे. तुम्हाला सांगतो, सकाळी उठल्यानंतर रोज एक पोस्ट करायची. आपल्या समोर दिसणाऱ्या त्या कचऱ्याची पोस्ट करा, त्या खड्ड्याची पोस्ट करा, त्या नालीची पोस्ट करा, त्या घाण पाण्याची पोस्ट करा, परंतु रोज एक पोस्ट झाली पाहिजे. रोज एक सोशल मीडियावरती पोस्ट टाकायची आणि खाली लिहायचं, परभणी बोलतोय, परभणी बोलतोय, परभणी बोलतोय. महाराष्ट्राला कळालं पाहिजे की परभणी बोलतोय, परभणी बोलायला शिकलाय. 15 ऑगस्ट पर्यंत आपल्याला आपल्या समस्या महाराष्ट्रापुढे मांडायच्यात आणि पूर्ण देशाचं लक्ष केंद्रित करून घ्यायचं. कारण आपण जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत आपलं भलं होणार नाही, हे लक्षात राहू द्या. त्या लोकांचं भलं झालंय, नगरसेवक असो, खासदार असो, आमदार असो, त्या लोकांचं भलं झालंय. आपण मात्र खड्ड्यात आहोत. तर ही वेळ आलेली आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असो, तुम्हाला जर समस्या असतील तर टाका, याच्या मागे विचार नका करू भाऊ. ते लोक श्रीमंत झालेत, गडगड, त्यांना घेण देण नाहीये सामान्य माणसाची. परंतु आपण आपला विचार नाही करायचा तर कोण करायचा? आम्ही तयार आहोत, आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही फक्त तेवढी पोस्ट करायची आहे तुम्हाला की परभणी बोलतोय, परभणी बोलतोय. रोज सकाळी उठा, डोळ्यासमोर जी समस्या दिसेल तुम्हाला ती टाका, म्हणजे जेणेकरून आपल्या नेत्यांचे डोळे उघडतील. मे बी त्यांना माहित नसेल आपल्या समस्या काय, ते रस्त्यावरती खड्डे, नाली नाहीये, पाणी नाहीये हे त्यांना माहित नसेल. कदाचित त्यांना तरी कळेल आणि काम होईल. परंतु ही मुवमेंट आपल्याला चालू करायची. माझी तमाम सोशल मीडियावर काम करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातल्या वेगवेगळ्या पेजेसला विनंती करतोय मी. कोणी सोशल मीडियावरती वेगवेगळ्या माध्यमातून जर रील्स बनवत असेल त्यांनाही मला विनंती करायची की या मुवमेंटमध्ये सामील व्हा. परभणी बोलतोय, परभणी बोलतोय, परभणी बोलतोय.